Hello, guys, and welcome back to my channel. You must be seeing me with a very bare face because it's a Sunday and I haven't had my bath yet. Before starting off, so as you can see, this is how my hair looks as of now. They are very dry. The ends are pretty dry because of the color. I have a really bad oily scalp, and तुम्ही बघूच शकतात की मी नक्कीच पूर्णपणे एक भूत दिसते असे केस ओपन केल्यावर. तर मी हे नायकावरून मागवलं होतं, विच इज द श्वॅरिस विच इज श्वॅरिस श्वॅरिस्कॉफ विच इज श्वॅरिस्कॉफ स्पा एसेन्शियल. हा पूर्ण एक टप आहे 500 ml चा आणि इट इज अ एनरिचिंग क्रीम मास्क फॉर डॅमेज हेअर. नक्कीच तुम्ही बघितलं असेल की माझे केस पूर्णपणे डॅमेज आहे, तर मग मी हा मागवून बघितला की ट्राय करून बघूया आपण हा कसा वर्क करतो आणि कसा नाही. आणि मी हा फर्स्ट टाइम यूज करणार आहे. अजून मी हा टप ओपन पण केलेला नाही आहे. तर तेच पहिले तर मी माझे पूर्ण केस विंचरून घेईल आणि त्यानंतर प्रॉपरली हा लावेल. मी एंड्सला मी स्काल्पला लावणार नाही आहे आणि एंड्सला प्रॉपर लावल्यानंतर मी 20 to 30 मिनिट्स ठेवेल. माझ्याकडे एक स्पा कॅप पण आहे, ती मी लावेल माझ्या डोक्यावर, कारण की हीटनी तो चांगला अब्झॉर्व होईल माझ्या हेअर्समध्ये. तर ते पण दाखवेल. आणि आता तुम्ही बघू शकतात बिफोर कसे आहेत माझे केस, एकदम झाडू झाले आहेत. आणि आफ्टर पण दाखवेल. तर आता मी माझे सर्व केस विंचरून घेतलेले आहेत. आय हॅव कोम माय हेअर्स. आणि त्यानंतर मी एकदा इन्स्ट्रक्शन वाचते हे कसं यूज करायचं, कारण की मी फर्स्ट टाइम यूज करते. आय डोंट थिंक सो याच्यावर काही दिलं आहे. ओ, तर याच्यात लिहिलं आहे की यू हॅव टू मिक्स धिस मास्क विथ 1 बॉटल ऑफ सिरम आणि त्यानंतर तुमच्या शॅम्पूड हेअरवर हे तुम्हाला लावायचं आहे. 10 मिनटं ठेवायचं आहे, स्टीम घ्यायची आणि मग वॉश करायचं आहे. मी युजली जेवढे पण व्हिडिओ बघितलेत त्याच्यात फक्त लोकांनी केस ओले केलेत आणि डायरेक्टली मास्क लावून धुतलाय. तर माझ्याकडे सिरम पण आहे, तर मी सिरम बरोबर मिक्स करून बघेन. तर माझ्याकडे हे मॅट्रिक्सचं माझ्याकडे हे मॅट्रिक्सचं बायोलेटचं सिरम आहे आणि हा मास्क 2 वेगळ्या ब्रँड्स आहेत, भांडणं नाही झाली पाहिजे.
पण तरी मी या दोघांना मिक्स करणार आणि लावून बघणार. पहिले तर मग मला केस धुवावं लागतील, शॅम्पू करावं लागेल, विच आय एम नॉट रेडी. मग मी विचार करते असंच असंच ओल्या पाण्याने शॅम्पू करते. सॉरी, ओल्या पाण्याने, पाणी ओलंच असतं. मी असंच विचार करते की मी असंच थंड्या पाण्याने शॅम्पू करते आणि मग टॉवेल ड्राय करून या दोघांना यूज करून बघते. तर गाईज, मी हेअर्स वॉश करून टॉवेल ड्राय करून आलेली आहे. आणि आता जसं की बोललंय की मास्क आणि सिरम मिक्स करायचं आहे, तर ते मी करणार आहे या बशीमध्ये. ठीक आहे. नो पेड प्रमोशन गाईज, कारण की मी एवढी इन्फ्लुएन्सर झालीच नाहीये की मला कोणते पी आर पॅकेजेस येतील. तर मी स्वतःच्याच पैशाने घेते. गाईज, तुम्ही बघू शकता त्यांनी एक जागा सोडली नाहीये मास्क भरायला. असे कंपनीज मला खूप आवडतात जे एकदम पॅक करतात. आणि त्यात मी याच्यात हे पण वाया नाही घालवणार आहे, तर हे मी याच्यात बशीत काढून घेणार साईडला. अगर त्यांनी एवढी मेहनत घेतली तो टफ फील करायला, तर मी एवढी मेहनत तर घेऊ शकते. यू नो गाईज, दिस इज कोर मी, दिस इज कोर आकांक्षा, जे इतके वर्ष कुठेतरी हरवली होती. बट फक्त आजच्या संडेच्या दिवशी मला ही अशी बकचोदी करायचं मन करतंय, म्हणून मी आज उठून व्हिडिओ बनवते. नाहीतर मी आतापर्यंत झोपलेली असती. आईस्क्रीम गाईज. ओ वाव, बघा किती छान. मला हात लावायची गरज नाही पडली. आय गेस एवढं इनफ होईल. थोडं आणखी घेते. खूप छान. आणि 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 दिसत नसेल तुम्हाला लाईट, आता याच्यात मी सिरम मिक्स करणार आहे, जो आहे मॅट्रिक्सचा. आणि दिसत का इनफ होईल. गाईज, माझी मम्मी मला रोज मोटिवेट करते ब्लॉग बनवायला, व्हिडिओज बनवायला, पण मला इतका टाईमच भेटत नाही. आणि माझं नेहमी असं असतं की नाही, मला प्रॉपर सेटअप पाहिजे, मला प्रॉपर कॅमेरा पाहिजे. आणि त्या कारणामुळे मी इतके वर्ष झाले मी व्हिडिओ बनवूच नाही शकले. मी लॉकडाऊनमध्ये बनवायची, त्याच्या आधी बनवायची, पण कन्सिस्टन्सीज नाही आहे. पण मी आता विचार केला की मी नेहमी बनवेल. आय डोंट नो मी माझ्या शब्दांवर किती ठाम राहू शकेल की नाही. मी स्काल्पला नाही लावते, इवन दो तुम्हाला दिसत असेल मी असं करते, पण मी स्काल्पला नाही लावते. मी फक्त हेअर्सला तो मास्क लावत आहे. हाऊ कॅन यू बी an Indian
विदाउट डुईंग दिस. आणि आम्ही ही बशी यूज नाही करत, आम्ही डायरेक्ट कपनी चहा पितो, आम्ही बशी वापरत नाही. आता तुम्ही बोला शी 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 ती बशी वापरली आणि त्या बशीतच चहा पिणार परत तुम्ही, तर नाही, नाही पित आम्ही त्या बशीत चहा. आणि आता मी हे जस्ट माझे हेअर्स असे राऊंड करणार आहे आणि माझ्याकडे दाखवते मी तुम्हाला. ही हेअर मास्कची कॅप आहे. ही आधी मी पहिले गरम करेल आणि मग मी ही लावून बसेल फॉर 15 to 20 मिनिट्स. आणि त्यानंतर मी प्रॉपर हॉट वॉटरनी हेअर वॉश करून घेईल. त्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की माझे हेअर्स कसे दिसत आहे. तर हे असे काहीतरी माझे केस दिसत आहे. हे मी एअर ड्राय केले आहेत, मी ड्रायर नाही यूज केलं आहे, बट मॅनेजेबल आहेत आता. असे एकदम एंड्सला ड्राय फील नाही होत आहे. मी तुम्हाला दाखवू शकते, ते माझ्या कलरमुळे तुम्हाला दिसेल असं, बट एंड्सला ते ड्राय फील नाही होत आहे डेफिनेटली.